मोकळे से खुले आभाळ ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग तू दिल्लीला शिफ्ट होतीस माझ्यापासून दूर राहावं म्हणून तू मुद्दामून हे सगळं करतेस. तुझ्यासाठी काव्य नाही इथे, तिचं प्रेम आहे तुझ्यावर. काही वाटेल ते बोलतेस सौम्या, असं काहीही नाही. माझं आता इथे काही उरलेलं नाहीये, त्यामुळे दिल्लीला जाणं योग्य ठरेल याची खात्री पटलीये मला. एक तर तुझं लक्ष नाहीये, त्यात तुझा फोन पण सायलेंट वर नाहीये, सतत स्टेप्स चुकतेस. काय चाललंय? सुमित, मी नंतर फोन करते. आय एम सो सॉरी. बाय बाय बाय. आम्ही आज झोपतोय, आम्हाला डिस्टर्ब करू नकोस. नाही काय आहे, आम्ही दिवसभर काम करून थकलेलो असतो. दिवसभर घरी आराम करत बसत नाही आम्ही. हळू ये बाबा. गुड नाईट. तुझ्यासारखी नाहीये रे. हे अशा फाईल्स पसरून ठेवायच्या आणि उगाच लोकांना दाखवायचं की बघा मी किती काम करतो. आय एम ऍक्च्युअली बिझी. ओए पंडित, मी अजूनही तुझा बॉस आहे, विसरलीस का? आणि मी अजूनही तुझी मैत्रीण आहे, विसरू नकोस. चल बाय. सुमित, झालं तुझं काम? हो, निघायचं मग? थोड्या वेळ थांबूयात का आपण? ते आपल्याला चिडवतात ना? हा सॉरी, तुला आवडत नाही ना? मी त्यांना जाऊन सांगतो ते. वाटत असत. सुमित, मला तू खूप आवडतोस. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. बघ, तू आमच्यावर कितीही रागवलास ना, मला माहिती तू आमचाच आहेस. सो डोंट वरी अबाउट अस. तू फक्त तुझ्या आणि सौम्याच्या रिलेशनशिपवर कॉन्सन्ट्रेट कर. कारण आमचा सुमित हॅपी तर आम्ही सगळे हॅपी. तुला काल सौम्याचा राग आला असेल ना? आम्ही मित्रांनी आमच्या बाउंड्रीज ओळखायला पाहिजेत. त्या जर क्रॉस केल्या ना तर तिलाच काय रे, दुसरा कुणालाही राग येणारच, हो की नाही? आणि सुमित, सौम्या खूप चांगली मुलगी आहे. शी लव्स यू अ लॉट. आणि माझी फेवरेट आहे ती, मलाही खूप आवडते. का माझ्यापासून दूर राहावं म्हणून तू मुद्दामून हे सगळं करतेस? तुझ्यासाठी काव्य नाही इथे, तिचं प्रेम आहे तुझ्यावर, म्हणून ती आपल्या दोघांना वेगळं करायचा प्रयत्न करते.
झोपू नकोस, कामं कर. नाही सर, विचार करत होतो मी. कशाला नसलेल्या मेनूचा चुकीच्या कामाकरता वापर करतोयस? त्यापेक्षा कामं कर, तुला ही ऑर्डर घेऊन जायचंय पुढे. काय? मला ऑर्डर घेऊन जायची? मग काय मी जाऊ का? तुला मी या करतात कामावर ठेवलंय ना. हो सर. सर एक सांगू का? नको. ओके. पण सर आपण ना विनाकारण कस्टमरचे लाड करतोय. बघा ना, इतक्या रात्रीचं त्यांच्यासाठी जेवण बनवायचं ते बनवायचं, वरतून घरी नेऊन द्यायचं. त्यापेक्षा एक काम करा ना तुम्ही सर, तुम्ही ना कस्टमरला तिकडे बोलवून घ्या ना, आपला त्रास वाचेल. कसली आयडिया रे, सॉलिड असतो यार. तुम्हाला काय आयडिया दिलीस यार. तुझे पाय कुठे आहेत रे, बघू जरा. हे काय कबरेखालीच आहेत. गुड आहेत पाय रे, बरं झालं. बरं इकडे गुडगा आहे का रे, गुडगा? म्हणजे मेंदू आहे का बघ ना जरा, बघ. लगेच पाहतो सर. शोधतोय नॉनसेन्स. अरे कस्टमर काय आपल्याला ऑर्डर फुकट देतो का? तुझा करता पैसे मोजतो म्हणून तुला पगार मिळतो. कशाला अक्कल पागळतोय? काम कर ना, टोमॅटो चिरतो. हो सर. नॉनसेन्स. गायब झालं की काय विशाल? ओ अरे विशाल, काय झालं? विशाल, पाणी. हे विशाल, उठ 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 उठ. विशाल सर, असिस्टंट उठा, काय झालंय? सर मला कापलं सर. चक्कर आली मला. पोट कापल्यामुळे चक्कर नाही? मला रक्त बघितले की चक्कर येते सर. बरं बरं, मग काय करतोस तू? आराम करतोस का? विशाल, अरे विशाल, अरे यार ठीक आहे, तू आराम कर, मी बघतो, मी करतो जेवण. चल. पण बोट कापल्यामुळे चक्कर कशी येईल? सर मला येते, खरंच येते सर. अजब आहे. मला पण आताच चक्कर यायची होती. ए विशाल उठ, तुला ऑर्डर घेऊन द्यायचंय आता. विशाल उठ. विशाल, असं ऐकणार नाही. ए विशाल, ए उठ. विशाल उठ, तुला ऑर्डर घेऊन द्यायचंय आता यार. आता उठलं नसतं तुला कामावरून काढून टाके ना मी. कोणाचा फोन आलाय? हॅलो. हा सर, हा सर, 10 मिनिटांमध्ये ऑर्डर घरी पोहोचेल. हा सर, तो निघालाच आहे, ऑलरेडी रस्त्यातच असेल. हो हो सर, हो ओके, थँक्यू सर. अरे बाबा उठ ना, कस्टमरने फोन केला, तुला ऑर्डर घेऊन जायचं आता. विशाल, त्याच्या बरोबर थांबून उपयोग नाही आता. मला ऑर्डर घेऊन जावं लागेल. वाटेत झोपलंय. ए उठ 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 उठ. अरे यार, अरे अरे काय करतोयस त्या बिचाऱ्यासोबत? बिचारा, या बिचाराने मला बिचारा केलाय आता. म्हणजे अरे ऑर्डर घेऊन द्यायचं, झोपलाय कुंभकर्णासारखा, उठतच नाहीये. म्हणून त्याला व्यवस्थित बाजूला झोपवतोय मी तिकडे. मला प्लीज जरा हेल्प कर ना यार, हेवी आहे रे तो. ये. ओके. ये उठ. अरे यार, हा आलो. अरे हो, प्यायला की काय? नाही रे, हळू हळू हळू. अरे काय ही कुठली झोप आहे मला कळत नाही. एक मिनिट शिका. अरे 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 काय कुठली झोप आहे ही? लवकर लवकर प्लीज, लवकर ये. विशाल, थांब थांब, पाय पकडतो. अरे हळू 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 हळू. हा अरे झोपव दादा, झोप. थँक्यू सो मच. अरे मला ऑर्डर द्यायची आहे, मी काय
अरे याला मगाशी इथे खाली झोपवलं होता, वर कसा गेला? झोपेत चालतो वाटतं. जरा वेळ आराम करूया. नको. आय ग, दमलोय, जरा पडूया. जरा पडतोच. नको. किचन आवरतो. अरे झोप आली, जरा पडूया, आराम करूया. 10 मिनिटं पडून मग काम करूया. Thank God. मॉर्निंग. हाय, गुड मॉर्निंग. काय रे, एवढ्या सकाळी सकाळी तयार झालायस? अरे स्टुडिओवर चाललोय, आज फायनल रिहर्सल आहे ना, त्याचीच तयारी करायची आहे. सुम्या, ऐक ना, आज तुम्ही सगळे संध्याकाळी फायनल रिहर्सल बघायला स्टुडिओवर याल का? म्हणजे कसं आहे की तुमच्या रिएक्शन वरून शो नक्की कसा होते ना याचा अंदाज तरी येईल मला. सुम्या, आज संध्याकाळी स्टुडिओवर याल का फायनल रिहर्सल बघायला? म्हणजे हो, येतो येतो. प्लीज वेळेवर आहे. येस. आणि तू एकटाच चाललायस? झोपलाच आहे अजून? काय ना सुम्या, मोठी माणसं नेहमी लेट येतात आणि त्याच्यासाठी एक स्पेशल रोल आहे, पण फार त्रास देत नाही मी त्याला. उठला की येईल प्रॅक्टिसला. गुड मॉर्निंग. बोल. आय लव्ह यू. सौम्या, प्लीज मला सोडून दिल्लीला जाऊ नकोस. मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत ग. तुझा खूप मोठा गैरसमज झालेला आहे. तुला कळत कसं नाहीये? तुला वाटतंय तसं माझ्यात आणि काव्यामध्ये काहीही नाहीये सौम्या. आयुष्यात कोणावरही केलं नसेल इतकं प्रेम मी तुझ्यावर केलंय सौम्या. आणि तू निघून गेलीस तर मी उद्ध्वस्त होईन ग. प्लीज मला सोडून दिल्लीला जाऊ नकोस. नाही ना जाणार तू मला सोडून दिल्लीला? हे सगळं आपण आज भेटून बोलूया. ओके, ठीक आहे. तू सांग आपण कुठे भेटूयात? मी तुझ्या ऑफिसला येऊ? नाही नको, ऑफिस मध्ये नको. ठीक आहे, ठीक आहे. तू सांग मग कुठे भेटूयात आपण? संध्याकाळी कुठे आहेस? स्टुडिओवर. राघवनी त्याची फायनल रिहर्सल बघायला बोलवलंय. म्हणजे राघवची की काव्याची? तू का चुकीचे अर्थ काढतेस? मी तुला ओके, ठीक. चल, मी नाही जात तिथे. मग तर झालं. तू सांग, मी तिथे येतो. बोल. माझ्यामुळे तिकडे जाणं कॅन्सल करायची काहीच गरज नाही. तू जा तिकडे. मी कधी फ्री होईन माहित नाही. फ्री झाले की तुला भेटायला येते. ओके, ठीक आहे. हॅलो. लव्ह यू. बाय. सुम्या, हा, बाय बाय. बाय बाय.
आई. इथे का झोपलाय? असो, असंही घरी याला सोफ्यावर झोपायला लागतं म्हणा. डोनाल्ड सारखा झोपला. मॉर्निंग. मॉर्निंग. ऍक्च्युली काळीकडे 2 मिनिटाकरता पडेन म्हटलं होतं पण नाही, लागला. हरकत नाहीये. हे बघ, हे किचन, हा सोफा, ते बेडरूम, ते बाथरूम सगळं तुझंच आहे. कसंही वापर. आम्ही काय भाडे करू रे? आमची परवानगी घ्यायची काही गरज नाही. नाही ते झालंच, पण खरंच मला इकडे झोपायचं नव्हतं. नाही, काहीच हरकत नाही. सोफा रिकामा होता, तू झोपलास, त्यात काय एवढं? आणि आधी सांगितलं असतं तर माझा बेड दिला असता ना तुला झोपायला. तुझं माझ्यावरती इतकं प्रेम असेल असं वाटलं नव्हतं मला. हे म्हणजे काय? हे बघ, टूथब्रश, टूथपेस्ट, अंघोळीसाठी पाणी, बेडटी, जे काही हवं असेल ते सांग, आत्ता आणून देतो. नाही, मी इंडिपेंडेंट आहे. मी या कामांसाठी इतरांची मदत घेत नाही. राहिलं मला काय? हे बघ, आज माझी फायनल रिहर्सल. ये, वेळ मिळाला तर. नाही तसं उद्या काका आणि काकू येणारच आहेत. त्यांना म्हणावं आज वेळ मिळाला तर आजही या. बघू. हो, आम्ही सगळे येतो. बाय. बाय. बाय रे. बाय. शैतान जिंदाबाद. इथे काव्या, काव्या, काय ठरलंय तुझं आणि राघवचं फायनली? काहीच ठरलं नाहीये. सध्या तरी ना आम्हाला स्ट्रेस आहे शोचा. हो का? आणि मला तुमचा स्ट्रेस. हे तुमच्यात हे जे काय चाललंय ना काव्या, त्याचा तुमच्यापेक्षा जास्त स्ट्रेस मला येतोय, कळतोय का? मग तू प्रेग्नंट आहेस ग, स्ट्रेस घेऊ नकोस. आणि आणि आम्हीही सध्या हेच ठरवलंय की आम्ही सगळं आमचं कॉन्सन्ट्रेशन शोवर ठेवणार आहोत. अच्छा, ठरवलंय का तुम्ही? ठरवलंय तुम्ही? बर. काव्या, मला सगळं कळतंय. हा, तुम्ही काय ठरवलंय आणि तुमचं काय चाललंय. सगळ्या गोष्टी जर ठरवल्याप्रमाणे झाल्या असत्या ना तर तुझ्यात आणि राघव मध्ये जे घडलं ते घडलंच नसतं, नाही का? ठरवतायत म्हणे आणि मग पुढच्याही गोष्टी टाळता आल्या असत्या. बरोबर आहे तुझं, पण काहीच कळत नाहीये ग आणि काही टाळताही येत नाहीये. तुला माहितीये का, इतरांचा स्पर्श ना खूप नॉर्मल वाटतो मला, पण जेव्हा राघव टच करतो तर काहीतरी जाणवतं. काय जाणवतं माहित नाही, पण काहीतरी जाणवतं ग. काय बडबडतेस? हा, काय जाणवतं?